नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवमध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की तमाम मातंग समाज हा 75 वर्षापासून आजपर्यंत पिछलेला समाज म्हणून शासन दरबारी लोकांना माहीत आहे, केंद्राला माहीत आहे, राज्याला माहीत आहे, आणि एक इमानदार समाज म्हणून या मातंग समाजाला राऊत पदवी देण्याचं काम शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। हा समाज हिंदू संस्कृतीला बिलगून आहे आणि हिंदू संस्कृतीला बिलगून असून सुद्धा मातंग समाज दारिद्र्यात आयुष्य जगतोय हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकार मातंग समाजाला आरक्षण देण्याच्या मार्गावर आहे। सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाने मातंग समाजाला आरक्षण देणे योग्य आहे, अ ब कड करून आरक्षण देण्यासाठी काही हरकत नाही, अशा पद्धतीचा निर्वाळा दिला। आता ही सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आहे आणि महाराष्ट्र सरकार याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणं गरजेचं आहे आणि आरक्षण तात्काळ देणं गरजेचं आहे असं न्यायालय सांगत आहे। आपण या अनुषंगाने धाराशिवमध्ये एक बैठक झाली मातंग समाजाची। ते सकल मातंग समाजाच्या वतीने ही बैठक आहे। इथे समाजाचे जाणकार नेते आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं काय धोरण आखले तुम्ही आणि कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने आरक्षण देणं गरजेचं आहे हे आपण विचारूया। आपल्या सोबत मातंग समाजाचे जिल्ह्यातले शहरातले नेते आहेत, आपण सर्वांनाच विचारूया नेमकं काय ध्येय धोरण आहे। साहेब, पेढे साहेब, काय नेमकं आरक्षणाचा जो मुद्दा आहे पूर्ण देशभर पेटतोय आणि देशभर पेटलेला मुद्दा मातंग समाजाला न्याय मिळेल अशी आशा आहे, काय म्हणणं आहे तुमचं? हे सर्वोच्च न्यायालयानेच असं सांगितलं आहे की जे अनुसूचित जाती आहेत त्याचं वर्गीकरण करायला काहीही हरकत नाही, कारण अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत। या 59 जातीमध्ये अशा काही जाती आहेत की त्या जातींना तिथपर्यंत पोहोचायला खूप अवधी लागला किंवा पोहोचलेच नाहीत, म्हणजे विकासापर्यंत गेलेच नाहीत। मग यांचा देखील या प्रगत लोकांबरोबर प्रगत जातीबरोबर आणण्यासाठी यांना देखील जातीचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे। मग यासाठी मातंग समाजाने पुढाकार घेऊन या म्हणजे आंदोलनाची तयारी केलेली आहे। मग मातंग समाज काही किती तारखेला आंदोलनाची तयारी केली? 20 मेला आंदोलन होणार आहे मुंबईत आझाद मैदानावर। मातंग समाजाने काही एका मातंग समाजासाठी मागणी मागितलेली नाही, मातंग समाजाने 59 जातींना न्याय मिळावा। 59 जातीसाठी नाही, 59 जाती आहेत हो ना, एससी मध्ये मातंग समाजाचं वर्गीकरण जर केलं तर अवघ्या 13 जाती आहेत आणि या 13 जातीसाठी आरक्षणाची मागणी आहे। मग या सर्वांनाच न्याय मिळावा, म्हणजे कुणालाही कमी जास्त होता का म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळावं। येतो तुमच्याकडे सर, काय वाटतं तुम्हाला आरक्षण मिळेल असं वाटतंय का की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये देशामध्ये दोन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार आहे? 11 वर्ष मातंग समाजाची ही मागणी आहे आणि याच्या अगोदर बाबासाहेब गोपलेंनी 10 वर्ष म्हणजे 25 वर्ष मागणी आहे, तरी सुद्धा मागणी प्रलंबित आहे। काय वाटतं? आदरणीय बाबासाहेब गोपलेंना स्मरून आपल्या माध्यमातून राज्य सरकार महाराष्ट्र आणि केंद्र सरकार दिल्ली यांना आम्ही येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या वतीने एक इशारा देत आहोत की आतापर्यंत मातंग समाजाला बरेचशा राजकीय पक्षांनी कोपराला गुळ लावायचं काम केलेलं आहे आणि या परवाच्या इलेक्शनच्या अगोदर या भाजप सरकारनं सुद्धा आम्हाला तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला वर्गीकरण मध्ये अबकड देऊ असा शब्द दिला होता आणि त्यानुसार महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजांनी भाजप सरकारला निवडून दिलेला आहे। त्यांचा एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत, मंत्रिमंडळ झालेलं आहे, परंतु त्यांनी हा दिलेल्या या शब्दाचा कुठंतरी त्यांना विसर पडत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही येत्या 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला त्यांना जाग करण्यासाठी, त्यांना पुन्हा एकदा त्यांचा शब्द आठवण करून देण्यासाठी आझाद मैदानपासून मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत। आणि त्याच अनुषंगाने आज धाराशिवमध्ये इथं आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीनं, जिल्ह्यातल्या सकल मातंग समाजाच्या वतीने एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये येणाऱ्या 20 तारखेपर्यंत या राज्य शासनानं हायकोर्टात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या या बाबतीत 1 ऑगस्ट 2024 रोजी निर्णय झालेला आहे की हा मुद्दा केंद्र शासनाचा नसून
किंवा कोर्टाचा नसून हा मुद्दा त्या राज्य सरकारनं तो मुद्दा केंद्र शासनाकडे पाठवून मंजूर करून घ्यायचा आहे आणि त्यांनी राज्य शासनाला आदेश दिलेला आहे। त्यामुळं सर्व जबाबदारी राज्य शासनानं हा मुद्दा केंद्र शासनाकडे पाठवून देण्याची जबाबदारी ही राज्य शासनावर आहे। त्यामुळं आम्ही येत्या 20 तारखेपर्यंत मातंग समाजाच्या आरक्षण मध्ये वर्गीकरण करून 7% आरक्षण मिळावं यासाठी आम्ही त्यांचं लक्ष केंद्रित करणार आहोत। आणि त्यांनी दिलं तर त्यांचं त्याच मोर्चामध्ये आम्ही अभिनंदन करणार आहोत सकल मातंग समाजाच्या वतीनं, आणि नाही दिलं तर याच सकल मातंग समाजाच्या वतीनं त्यांना निषेध करून पुढील आगामी कोणत्याही स्वराज्य संस्था असो किंवा लोकसभा असो किंवा विधानसभा असो या सर्व इलेक्शन मध्ये मातंग समाज त्यांच्या विरोधात काम करेल हे नक्की। साहेब, तुम्ही इथली खासदारकी लढवलेली आहे। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मातंग समाजाचा वापर करून घेताय का? काय मत आहे? नाही, मातंग समाजाचा कुठलाही पक्ष वापर करतोच आहे, परंतु मातंग समाजानं सुद्धा जागृत व्हायला पाहिजे। कुठलाही पक्ष असेल तर जर त्यांचा वापर करून द्या, मातंग समाजाने बी त्या पक्षाचा वापर करून घेतला पाहिजे। आता जो विषय आहे वर्गीकरणाचा, SC मधलं अबड करण्याचा, सुप्रीम कोर्टानं निर्णय देऊन सुद्धा आणि केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं वचन देऊन सुद्धा आमच्या समाजाला मोर्चा काढावा लागतो म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की आर्थिक रिझर्वेशन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। बरोबर, कारण नोकऱ्या देऊन प्रत्येक माणसाची उन्नती होईल असं खरं आहे। म्हणून आमचा जो आर्थिक वाटा आहे SCचा आणि त्याच्यामध्ये बड करून तर आम्हाला बार्टी असेल, लोकशाहीर अण्णाभाऊसाठी असेल, आता लोकशाहीर अण्णाभाऊसाठी काय परिस्थिती आहे? गेले 25-30 वर्ष, जवळजवळ 50 वर्ष झालं, किती वर्ष झालं असेल काय बंद पडलेला आहे आर्थिक विकास महामंडळ। महत्वाचं म्हणजे प्रत्येक समाजाचा आर्थिक विकास झाला आणि तो समाज आर्थिक स्वयंभू झाला तर त्याची सामाजिक प्रतिष्ठा वाढते। म्हणून या रिझर्वेशन तर दिलंच पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला आर्थिक वाटाही दिला पाहिजे। या निमित्तानं आम्ही येत्या 20 मेला प्रचंड प्रमाणामध्ये आझाद मैदानामध्ये मोर्चा काढणार आहोत आणि शासनाला जागा करणार आहोत। साहेब, तुम्ही बोलता साहेब, मला एवढं म्हणायचं की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्या तारखेला झाला होता आणि तो निर्णय झाला असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने तो प्रलंबित ठेवला, काय कारण आहे? सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की अबकडे करायला काय अडचण नाही। बरोबर, तर आता आपल्या बाजूच्याच राज्यात अबकडे करून टक्केवारीनुसार आरक्षण देण्यात आलं। तर आज सकल मातंग म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व 36 जिल्ह्यामध्ये सकल मातंग समाजाच्या सर्व जिल्ह्यात बैठका चालू आहेत आणि हे 2 महिन्यापासून चालू आहे। हे आज 10 दिवसात नाहीये, 2 महिने झालं पूर्ण तयारी निश्चित झालेला आहे। आणि 20 तारखेला आझाद मैदान इथे पूर्ण राज्यातून कमीत कमी 10 ते 20 लाख लोक येतील या हिशोबाला पूर्ण नियोजन झालेलं आहे। तरी या सरकारला आमचा इशारा आहे सकल मातंग समाजाच्या वतीनं की अबकडं करून ज्या पिछल्या जाती आहेत ज्यांना खरंच काही भेटलेलं नाही त्यांना भेटावं अशी आम्ही अपेक्षा ह्या राज्य सरकारनं करतो। तुम्ही राणा जगजितसिंह पाटलाच्या अत्यंत जवळचा आहे, तुम्ही आमदाराच्या जवळचे म्हणजे आमदार या ठिकाणचे म्हणजे तुळजापूर आमदार आणि धाराशिवचे नेते भाजपाचे राणा पाटील आहेत आणि तुम्ही त्यांच्या जवळचे आहेत आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा भाजपाचं आहे। तुम्ही दादाला मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजेत याच्यासाठी काय साकडं घालणार? तुम्ही आरक्षण मिळवून देण्यासाठी तुम्ही विधान परिषदेमध्ये आणि संसदेपर्यंत अहवाल पाठवण्यासाठी मांग समाजासाठी काय करणार? काय सांगणार? आम्ही त्यांना साकडं असं घालणार, येणाऱ्या मतदारांना दादा असतील किंवा ह्या जिल्ह्याचे खासदार असतील त्यांना दाखवून देईल सकल मातंग समाज की काय असते, मातंग समाज काय आहे। येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्यांना त्याचे उत्तर आम्ही त्यावेळेस देऊच सकल मातंग समाज। सर संजय राव, तुम्ही ह्या चळवळीचे नेतृत्व करायला बऱ्यापैकी बैठका घेतल्या तुम्ही जिल्ह्यामध्ये, तुम्हाला काय वाटतंय की देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मुद्दा मातंग समाजाचा पुढे आणून तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावून मातंग समाजाला
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका याच्यासाठी वापरून घ्यायला आहेत का? काय नेमकं साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समाजाच्या मोर्चाच्या नंतर 2 ते 3 महिन्यांना आहेत. समजा त्या निवडणुकी अगोदर जर हे मातंग समाज किंवा एससीच्या आरक्षणाचं वर्गीकरण नाही झालं, समाज जॉब विचारतंय का समाजाचा फायदा भाजपवाले किंवा फडणवीस करून घेतात, याचं उत्तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समाज देणार आहे. बर, मग आता मातंग समाजाचं जनगणना झाली नाही 2011च्या नंतर, तुम्हाला आरक्षण कसं मिळणार आहे आणि किती टक्के मिळणार आहे आणि तुमची मागणी किती आहे? नाही, आमचं म्हणणं असं आहे की जे अनुसूचित जातीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणावरती 4 गट करायचे आहेत. आता काल परवा तेलंगणा आणि आंध्र सरकारनं जे 3 गट केले, अ ब क मध्ये केले आणि टक्केवारी त्या गटाच्या लोकसंख्येनुसार दिले, तसं त्या गटाची लोकसंख्या करून तिथं दिलं पाहिजे आमचं म्हणणं. मला काय म्हणायचंय, महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची आता 2011 नंतर जनगणना झाली नाही. हो, मग तुम्ही किती लोक आहेत मांग समाजाचे आणि किती टक्क्याची मागणी आहे तुमची, आता कसं ठरवणार? परवालाच केंद्र सरकारनं की इथली जनगणना करा असं घोषणा मग केली. जनगणना झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा नाही, मी काय म्हणतोय की जेव्हा पावसाळी अधिवेशन येणार आहे, हा मुद्दा अधिवेशनामध्ये घेतला जाणार आहे. हा मुद्दा आता समाजानं पास करण्यासाठी की आता हा मोर्चाची वेळ आरक्षणाचा मुद्दा जो आहे ना साहेब, मातंग समाजाची 2011 नंतर जनगणना झाली नाही. आयोग स्थापन झाला होता 2003 ला आणि 8 वर्षानंतर आरक्षणाचा जनगणना झाली. आता 2011 पासून 2025 पर्यंत जनगणना नाही. आपली संख्याच किती आहे हे ठरलं नाही तर तुम्ही आरक्षण कसं काय मागणार? किती टक्के मागणार? आम्ही तर मागा लागला, परंतु या सरकारनं अगोदर का सांगावं आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, म्हणजे तुम्हाला फसवलंय. म्हणूनच येत्या 20 तारखेला त्या फसवणुकीचा आम्ही बदला घेणार आहोत. 20 तारखेपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा तुमचा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध. 20 तारखेला तुम्ही डायरेक्ट आरक्षण कसं मागणार? तुमच्या लोकसंख्येचं प्रमाण नाही, लोकसंख्येची आकडेवारी नाही, त्यांचं काम आहे का? मग तुम्ही कसं मागणार? सरकारला काय म्हणणार ह्या विषयावर? आदरणीय गोपले साहेबांच्या प्रेरणेतून मातंग समाजाला मिळणारं आरक्षण आपल्याला येत्या 20 मे रोजी होणाऱ्या जो काय जन आक्रोश महाआंदोलन मोर्चा आहे आझाद मैदान इथं, तर त्या निमित्तानं की आपल्या अनुसूचित जातीच्या जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामध्ये सरकारनं अगदी मजबूतीनं या ठिकाणी ते काम केलं पाहिजे आणि मातंग समाजाचा आकडा जाहीर झाला पाहिजे आणि त्या प्रमाणामध्येच आपल्याला मातंग समाजाला आरक्षण. पेढे साहेब, किती महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्या मांग समाजाची आकडेवारी अजून सिद्ध केली नाही महाराष्ट्र सरकारनं, केंद्र सरकारनं. 2011 केली 27 लाख. मग 27 लाख लोकांनाच आरक्षण दिलं तर ती योग्य आहे का? वाढलेल्या संख्येसह मातंग समाजाला आरक्षण दिलेलं योग्य आहे? राज्य सरकारचा काम आहे. आमची मागणी आहे की या राज्यामध्ये ज्या पिछड्या जाती आहेत, ज्या खरंच जातीला न्याय मिळाला नाही, जी खरंच अत्यंत म्हणजे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही भावनेनं आम्ही या चांगल्या भावनेनं काम करतो. कुणाला बोलायचंय? काय बोलता बोला. जनगणना, जातनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे आणि त्यानुसार सरकार या ठिकाणी काम करून मातंग समाजाची आकडेवारी जाहीर करून त्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही मोर्चाची मागणी आहे. बघा किती मोठा अडचणीचा प्रश्न आहे. मातंग समाज सढळ आणि मोकळ्या मनानं आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या वाटणीचं एससीचं आरक्षण 13%, जी प्रबल जाती आहे, जी सुशिक्षित आहे, शिकल्या सवरलेल्या, आर्थिक सक्षम आहेत, सामाजिक शैक्षणिक आहेत, त्या माणसाने आरक्षणाचा बऱ्यापैकी वाटा खाल्ला आणि मातंग समाज तसाच वंचित राहिला. ही भावना व्यक्त करून सढळ आणि मोकळ्या मनानं मातंग समाजाचं भलं झालं पाहिजे म्हणून प्रत्येक माणूस लढायला तयार आहे. पण महाराष्ट्र सरकार मातंग समाजाच्या कोपऱ्याला गुळ कसा लावतंय? एक तर 2011 यांनी जनगणना केली, त्यावेळेस 27 लाख लोकांची लोकसंख्या दाखवली मातंग समाजाची. आता 2011 पासून ते 2025 पर्यंत कसल्याही प्रकारची मातंग समाजाची जनगणना झाली नाही. आता मातंग समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजेत, पण आरक्षण किती लोकांना मिळाले पाहिजेत? जनगणना झालेल्या 27 लाखालाच मिळाले पाहिजेत का? 2011 पासून 25 पर्यंत वाढलेल्या मांग समाजासह 13 जाती अ ब क ड
मांग, मदारी मांग, म्हशी मांग, दखनी मांग, मादग्या मांग या जातीसह मिळाले पाहिजेत याचा विचार खूप बारकाईनं हे चळवळ चालवणाऱ्या सकल मातंग समाजातल्या प्रत्येक नेत्याने करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारनं जनगणना केली नाही महाराष्ट्रातल्या मांग समाजाची. केंद्र सरकारने आदेश केलेत आत्ता की प्रत्येक जातीचं जनगणना होणार आहे. म्हणजे आरक्षणाला फक्त हुलकावणे दाखवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. प्रथम मातंग समाजाची जनगणना महाराष्ट्रातली नोंद करून वाढलेल्या मातंग समाजासह मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं हीच मागणी धाराशिव जिल्ह्यातून समजदार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर 20 तारखेला दबाव गट म्हणून महाराष्ट्रातला मातंग समाज, देशातला मातंग समाज महाराष्ट्र सरकारवर दबाव आणणार. आणि जर मातंग समाजाची जनगणना न करता मातंग समाजाला आरक्षण देण्याच्या हुलकावण्या लबाड दाखवल्या तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकेला मातंग समाज सुद्धा भाजपाला या सरकारला हुलकण्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. मतदान बिलकुल भाजपाला करणार नाही असा निर्णय महाराष्ट्रातून झालाय. एक तर आरक्षण द्या नाहीतर मत तुम्हाला देणार नाही ही भूमिका धाराशिव मधून निर्माण झाली. तर बघूया येणाऱ्या 20 तारखेला मुंबई येथे किती मातंग समाज या सरकारवर दबाव आणणार आहे. तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि अशा समाज हिताच्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय लहूजी, जय भीम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.